एक महत्त्वाची अपडेट आहे। मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवसेनेनं दिलेल्या ऑफरवरती बच्चू कडू काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार का हाही सवाल आहे। शिवसेनेच्या ऑफरवर बच्चू कडू यांची शिवसेनेतील नेत्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। बच्चू कडूंच्या निर्णयाकडे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बच्चू कडू नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मंत्री उदय सामंत यांच्याशी बच्चू कडूंची चर्चा सुरू आहे अशी माहिती सध्या मिळते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, बच्चू कडूंच्या भूमिकेसंदर्भात सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। काय शक्यता वर्तवल्या जात आहेत, काय चर्चा होत आहेत? ज्या प्रकारे शिवसेनेकडनं विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी बच्चू कडू यांचं नाव आघाडीवर आहे, मात्र बच्चू कडूंसमोर एक अट शिवसेनेने ठेवली आहे, ती म्हणजे प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेना पक्षामध्ये विलीन करावा। आणि त्या सगळ्या संदर्भातच बच्चू कडू हे शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटी घेताना पाहायला मिळतात। काल त्यांनी मंत्री उदय सामंत यांची या सगळ्या संदर्भात भेट घेतल्याची माहिती स्वतः बच्चू कडू यांनी एबीपी माझाला दिलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेच्या नेत्यांसोबत भेटी चालू आहेत आणि या सगळ्या निर्णयासंदर्भात आज उद्यामध्ये विचार करून आपला निर्णय ते जाहीर करतील। मात्र या सगळ्या अटी संदर्भात अजूनही बच्चू कडू यांनी निर्णय घेतला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। नेत्यांसोबत चर्चा करूनच पुढची भूमिका आपण आज उद्यामध्ये जाहीर करू, असंही एबीपी माझाला बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।